नमस्कार. आज आपण एकदम सोप्या पद्धतीने कटाची आमटी करणार आहोत. त्यासाठी इथं मी येळवणी घेतला आहे. म्हणजे जे आपण डाळ शिजून घेतो हरभऱ्याची डाळ पुरणपोळीसाठी त्याचं राहिलेलं पाणी. तर इथं मी आमटीसाठी वाटण तयार करते. हे वाटणच खूप खास आहे. ह्याच वाटणापासून आपली आमटी एकदम मस्त अशी टेस्टी होते. तर इथं आलं, लसूण, जिरं, कढीपत्ता, बारीक चिरलेलं खोबरं घेऊन मी बारीक वाटून घेतले. मी थोडी आमटी करणार आहे त्यासाठी मी थोडं घेतले. तुम्ही जास्त खूप 9-10 माणसासाठी करणार असाल तर खूप जास्त क्वांटिटीमध्ये खोबरं लसूण घ्यायचं आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून मिक्सरच्या जारमध्ये टाकून थोडं पाणी टाकून एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची. आता पातेल्यामध्ये तेल गरम झालं की आपल्याला लगेच ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. तुम्ही जिरे पण टाकू शकता, पण आपण वाटण करता वेळी जिरे ॲड केली. तर कुटलेलं वाटण आपण ह्याच्यामध्ये टाकून देऊया आणि व्यवस्थित परतून घेऊया. हे वाटण कुटतानाच इतकं भारी ह्याचा वास येत होता की एकदम खमंगच. तर आमटी त्याची खूप भारी लागते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. जेव्हा तुम्हाला साध्या डाळीची कोणत्या पण डाळीची आमटी करायची असेल तेव्हा पण तुम्ही सेम हेच वाटण करा. एकदम मस्त आपली आमटी तयार होते आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये होते. ह्याला काही दुसरं करायची गरज लागत नाही. काही जण खूप धने वगैरे टाकतात त्याच्यामध्ये. तर आता ह्याच्यामध्ये आपल्या घरगुती मसाले, गरम मसाला, अंबारी मसाला, लाल मिरची पावडर टाकून हळद टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे. परत व्यवस्थित त्याला मिक्स करायचं आहे. अजून थोडंसं पाणी टाकून 1 ते 2 मिनटं चांगलं शिजून द्यायचं आहे. फुल गॅस करायचा. बघू शकता मस्त ह्याच्यावरती तेल सुटलं आहे. तुम्ही कोणची पण भाजी करायची असेल, तुम्हाला कोणती पण भाजी आपण रोज पालेभाज्यामध्ये करतो त्याला पण सेम हे वाटण वाटून जर तुम्ही भाजी केली तर पण एकदम टेस्टी भाजी होते. हे वाटण म्हणजे इतकं सिक्रेटच हे वाटण आहे समजायचं की खूपच भारी आहे. या वाटणापासून आपण काही पण बनवलं, एखादी कोणची पण भाजी, तरी पण खूप टेस्टी लागते. तर इथं मी आता सगळं येळवणी टाकून दिलं. आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून आपले 1 ते 1.5 ग्लास पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि आमटी ना जशी पातळ असेल तेच भारी लागते, जशी थंड होईल तशी आमटी एकदम घट होते. तर हे बघू शकता मी ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकलं. तर ह्याला एक उकळी काढून देऊया आणि एक उकळी आली की कमी गॅसवरून 2 ते 3 मिनटं मंद आचेवर ह्याला चांगलं शिजून देऊया, म्हणजे चांगलं कडून देऊया. तर हे बघू शकता आपली आमटी मस्त तयार झाली ना. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा.